हिंदी, हाँ हिंदी। पूर्वोक्त जो रहे निर्मल ज्ञानमय भगवान मुक्ति में अहो, तो रहे तन में परम ब्रह्मा अथ भेद नहीं करो। आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ। परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा याचं मुख्य रूपाने कथन करत असताना निश्चयाने प्रत्येकाच्या देहामध्ये त्यांचा कारण परमात्मा शुद्ध स्वरूप आहे आणि व्यवहाराने सिद्धालयामध्ये सिद्ध भगवान विद्यमान आहेत। आता या 25 नंबर गाथेचं थोडं राहिलेलं खालचे, यहाँ पर जो सिद्ध परमेष्टि का व्याख्यान किया है उन्हीं के समान अपना भी स्वरूप है, वही उपादेय है, ध्यान करने योग्य है। जो सिद्धालय में है वह ध्येयालय में है। अतः जैसे सिद्ध लोक में विराजमान है वैसा ही हंस आत्मा इस घट में देह में विराजमान है। या 25 गाथेचा भावार्थ सामार्थ सांगताना का सांगितलं की सिद्ध परमेष्टीच्या अपेक्षेने या कथन केलेलं आहे। पण जसे सिद्ध परमेष्टीचा कारण परमात्मा शुद्ध आत्मा आहे, तसा आपलाही प्रत्येकाचा स्वतःचा शुद्ध आत्मा तोच आपल्याला ध्यान करण्यासाठी उपादेय आहे। उपादेय किती प्रकारे पाहिलं होतं? 4 प्रकारे उपादेय आपण पाहिलं होतं। एक, व्यवहारण्याने अर्हंत सिद्ध परमेष्टी हे ध्यान करण्यासाठी उपादेय आहेत। व्यवहारण्याने अर्हंत सिद्ध परमेष्टी ध्यान करण्यासाठी उपादेय आहे। त्याच्यानंतर दुसरं उपादेय पर्यायामध्ये आपणाला मोक्ष प्राप्त करणं उपादेय आहे। व्यवहारण्याने पंचपरमेष्टी उपादेय आहेत। सरागी देवी देवतादी नाही, अस्ति नास्ति। पर्यायामध्ये सिद्ध अवस्था प्राप्त करण्यासाठी आपला पर्यायार्थिक ज्ञाने उपादेय आहे। तिसऱ्या अपेक्षेने ध्यान करणारी निर्मल शुद्ध ध्यान पर्याय उपादेय आहे। आणि चौथा, आपल्या प्रत्येकाच्या ध्येयरूपी ध्येयालयामध्ये आपला प्रत्येकाचा शुद्ध आत्मा सिद्ध समान स्वरूप शुद्ध आत्मा आहे, तोच ध्यान करण्यासाठी उपादेय। एक पंचपरमेष्टी, एक पर्यायामध्ये आपल्याला सिद्ध अवस्था प्राप्त करायची आहे। 2, 3 पर्यायामध्ये निर्मल ध्यान करायचं आहे, पण ती ध्यान पर्याय उपादेय आहे। आणि चौथ्या अपेक्षेने सिद्धा समान असलेला आपला स्वतःचा शुद्ध आत्मा सिद्ध सम आत्मा तोच ध्यान करण्यासाठी उपादेय आहे। अन्य कोणीही उपादेय नाही। जे ज्या ठिकाणी ज्या वेळेला ज्या अपेक्षेने ज्याला उपादेय म्हटलं जातं त्या अपेक्षेने ते उपादेय आहे। पहिल्यांदा ते पंचपरमेष्टी आपल्याला सिद्ध पर्याय प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे। आणि तिसरं निर्विकल्प ध्यानाची परिणती सविकल्पापासून निर्विकल्पाला येणे। ठीक आहे, ते पंचपरमेष्टी एक झाले। सिद्ध मनाचा आपल्याला पर्याय 2 आणि ध्यानाची निर्मल अवस्था निर्विकल्प अवस्था ती उपादेय।
आणि चौथा आपला स्वतःचा शुद्ध आत्मा उपाधी आहे. म्हणजे प्रकरणाला अनुसरून जिथे ज्या वेळेला ज्याची उपादेयता आहे त्याच्या अपेक्षेने त्या ठिकाणी उपादेय ग्रहण करा. आणि एक अपेक्षेने हे चारीही उपादेय आहेत. पंचपरमेष्ठी, आपली सिद्ध पर्याय, निर्विकल्प ध्यान आणि शुद्ध आत्मा ध्यानाचा विषय, हे चारी उपादेय आहेत. मग असं असताना सुद्धा पंचपरमेष्ठी उपादेय नाही हेही आहे. आपली भविष्यकाळाची सिद्ध पर्याय, अनंत पर्याय हेही आहे, उपादेय नाही. आणि आपली स्वतःची निर्विकल्प ध्यानाची अनुभवाची पर्याय हेही आहे. आणि आपला स्वतःचा शुद्ध बुद्ध एक सिद्ध समान शुद्ध आत्मा तोच उपादेय आहे. जी पहिल्यांदा सर्वाला उपादेय म्हटलं कारण सर्व जाणण्यासाठी उपयोगी आहे म्हणून ते त्या ठिकाणी काय झाले, उपादेय झाले. पण पंचपरमेष्ठीच्या आत्म्याचं ध्यान करून आपण निर्विकल्प होत नाही म्हणून ते उपादेय नाहीत हेही आहे. आपली भविष्यकाळातली अनंत सिद्ध अवस्था ती आत्ता वर्तमानमध्ये नाही. मग आपली अनंत सिद्ध अवस्था भावी नैगमनयाचा विषय आहे. मग तोही आत्ता आम्हाला ध्यानासाठी उपयोगी नाही. आणि तिसरं जे निर्विकल्प ज्ञान पर्याय आहे मग तीही उपादेय नाही. कारण त्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये निर्विकल्पता केव्हा येईल तर आपल्या स्वतःच्या सिद्ध स्वरूप आत्म्याला लक्ष केल्यानंतर त्याच्यामध्ये निर्विकल्पता येते. म्हणून ध्यान करण्यासाठी आपला प्रत्येकाच्या देहामध्ये विद्यमान असणारा, देहाला स्पर्श न करणारा, देहरूप न होणारा असा शुद्ध आत्मा ध्यानासाठी उपयोगी आहे. आणि बाकी तिन्ही सगळे कसे आहेत हेही आहेत. एक सांगितलं. दुसऱ्या अपेक्षेने शुद्ध आत्मा तर आहे पण ज्ञानामध्ये दोन प्रकारच्या ज्ञानाच्या पर्याय होतात. एक सविकल्प आणि निर्विकल्प. मग ध्यानाच्या ज्ञानाच्या पर्यायाच्या अपेक्षेने सविकल्प ज्ञान पर्याय हेही आहे आणि निर्विकल्प ज्ञान पर्याय उपादेय आहे. जे पर्यायाला ध्यान करण्याच्या अपेक्षेने ज्ञान पर्याय उपादेय आहे. बाकीचे दोन उपादेय नाही आणि कारण परमात्मा पण उपादेय नाही. जे आचार्यांना ज्या वेळेला ज्या ठिकाणी ज्या अभिप्रायाने उपादेयनी हे सांगायचं आहे त्यावेळेला त्या अपेक्षेने उपादेयनी हे त्या ठिकाणी ग्रंथ सांगितलं. मग असा स्वतःचा आत्मा कसा आहे, उपादेय ध्यान करण्यायोग्य आहे. तो कसा आहे, सिद्धालयामध्ये जसे सिद्ध परमात्मा आहे तसं हा देहालय आणि सिद्धालय. सिद्ध स्थानाला सिद्धालय म्हटलं आणि आपल्या देहाला देहालय, देहामध्ये स्थित राहणारा जो शुद्ध आत्मा आहे त्याला म्हणतात तो सिद्ध लोकामध्ये जसा विराजमान आहे तसाच आपला आत्मा. त्याला कशाची उपमा दिली, हंसाची उपमा दिली. मग हंसाची उपमा दोन दृष्टीने दिली जाते. एक, हंस दुधामध्ये जर चोंच घालेल तर दूधच पितो, पाणी पित नाही. जे दूध आणि पाणी दोन्ही एका ठिकाणी आहेत पण तो त्या ठिकाणी दूधच ग्रहण करतो, पाणी ग्रहण करत नाही. जे स्वपराचं भेद विज्ञान, जे ग्रहण करण्यायोग्य दूध आहे आणि सोडण्यायोग्य पाणी आहे.
म्हणून त्याला हंसाची उपमा आत्म्याला दिली. दुसरं, हंसाची उपमा कावळा आहे, अन्य प्राणी आहे. मग या सर्व प्राण्यापेक्षा समुद्राला ओलांडून जाण्याचं सामर्थ्य हंस पक्ष्यामध्ये आहे. काय आहे? हंस पक्ष हजारो किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो उडून. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी सामर्थ्य म्हणून हंसासाठी उपमा दिली. तसं निगोदापासून सिद्धशिला किती आहे उंच, किती राजू आहे? 14 राजू आहे. आणि मुक्त होताना जीव 7 राजू क्षेत्रातूनच मोक्ष होतो. कुठून होतो? 7 राजू क्षेत्रातून मोक्ष होतो. सर्वार्थ सिद्धीच्या विमानाच्या वरती किती अंतर गेल्यानंतर सिद्धशिला आहे? 1 केसाचं अंतर आहे. किती? 1 केसाचं अंतर एवढी तिथे सिद्धशिला आहे. त्या सर्वार्थ सिद्धीतल्या देवाला तिथं जाता येतं का? तर त्यांना मनुष्य गतीमध्ये यावं लागतं. मग हा मध्य लोक, सिद्ध लोकांसाठी 7 राजू आहे. मग या 7 राजू मध्य लोकातून सिद्धशिलेमध्ये गमन करण्याची सामर्थ्य जीवामध्ये आहे. म्हणून गमनाच्या अपेक्षेने एवढा गमन जीव काय करू शकतो? गमन करू शकतो. एवढी सामर्थ्य आहे. संसार अवस्थेमध्ये, कर्म अवस्थेमध्ये 14 राजू गमन करण्याची शक्ती आहे. कुठे? संसार अवस्थामध्ये एका गतीतून दुसऱ्या गतीला जाण्यासाठी कर्मसहित जीव 14 राजू गमन करू शकतो. पण मुक्त होणारा जीव, कर्मसहित असणारा जीव 7 राजू गमन करूनच मोक्ष प्राप्त करू शकतो. म्हणजे निगोदातून जाता येत नाही, सर्वार्थ सिद्धीमधून जाता येत नाही. मध्य लोकामधूनच त्याला त्या ठिकाणी जाता येतं. म्हणून हंसाची उपमा गतीच्या अपेक्षेने आणि दूध आणि पाण्याला भेद करून दुधाला ग्रहण करण्यासाठी. मग तसं प्रत्येक जे जीव आहे, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, प्रत्येक जीवाचं ज्ञान प्रति समयाला प्रत्येक वस्तूला जाणत असताना भेद करूनच जाणत आहे. आहे ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, प्रत्येक जीवाचं ज्ञान प्रत्येक वस्तूला जाणत असताना स्व आणि पराचं भेद करूनच ज्ञान पदार्थाला जाणत आहे. दोन्हीला एक करून कधी जाणत नाही. मग ज्ञान स्वपराचा भेद करून जाणणे ज्ञानाचा स्वभाव आहे. पण बाजारामध्ये भाजीला जातं, किराणा काय संपला असेल तर किराणा दुकानामध्ये जातं. मग समजा आपल्याला तांदूळ घ्यायचं आहे, साखर घ्यायचं आहे, डाळ घ्यायची आहे, तर आपण काय करतो? जी वस्तू घ्यायची आहे त्या पोत्यामध्येच हात घालतो का दुसरीकडे कुठं पण घालतो? जे ज्ञानाने काय केलं? ही डाळ आहे आस्ती रूपाने जाणतं. आणि ही डाळ म्हणजे अन्य नाही. जी डाळचं स्वरूप डाळ स्वरूप आहे, डाळीमध्ये अन्य नाही, हे पर आहे का नाही? मग ज्ञानाने लोकव्यवहार असो, मोक्ष मार्ग असो, प्रत्येकाचं ज्ञान स्वपराचं भेद करूनच जाणत आहे. आणि स्वपराचं भेद करून जाणतो म्हणून ज्याला खरेदी करतायत त्यालाच ग्रहण करतो. आणि ज्याला ग्रहण करायचं नाही त्याला ग्रहण करतो का? सोडून देतो. किराणामध्ये, भाजी दुकानात गेल्या मंडईमध्ये सुद्धा
जी भाजी घ्यायच्या आहे त्याच भाजीला पाहतो, उपादेय स्व. आणि ज्या आपल्याला भाज्या घ्यायच्या नाही त्याला हेय, नको, ग्रहण करायचं नाही. जे प्रत्येक ठिकाणी ज्ञान स्वपराचं भेद विज्ञान करतं, पण श्रद्धेमध्ये दोन्हीला एक करतो. मग श्रद्धेमध्ये दोन भिन्न पदार्थाला एक करतो, अभेदाचं ज्ञान करतो, भेदाचं ज्ञान करत नाही श्रद्धेमध्ये. म्हणून ज्ञानाला मिथ्या संज्ञा प्राप्त झाली. मग ज्ञानाने तर जाणलं भिन्न, पण श्रद्धेने दोन्हीला एक केलं, म्हणून श्रद्धेमध्ये मिथ्यात्व आहे, म्हणून ज्ञानामध्ये मिथ्यात्व आहे आणि चारित्र्यामध्ये मिथ्यात्व आहे. ज्ञानाने जाणून श्रद्धेने स्वला स्वरूपाने श्रद्धान केले, पराला पर रूपाने श्रद्धान करतं, तेव्हा ते श्रद्धेसंगत असणारं ज्ञान स्वपर प्रकाशी स्वपराचं भेद विज्ञान करणारं ज्ञान सम्यक म्हटलं जातं. म्हणून जिनागमामध्ये श्रद्धा सम्यक असेल तर ज्ञान आणि चारित्र्यामध्ये सम्यकपणा येतो. श्रद्धेमध्ये मिथ्यात्व असेल तर ज्ञान आणि चारित्र्यामध्ये मिथ्यात्व येतं. असं काय केलं जातं? एका द्रव्याच्या एका गुणाच्या पर्यायांचा आरोप त्याच द्रव्याच्या अन्य गुणाच्या पर्यायावरती आरोप करून अभेद करून कथन केलं जातं. असा सिद्धांत आहे स्थूल रूपाने. पण परमार्थ सिद्धांत काय आहे? ज्ञान स्वतःच्या कारणाने ज्ञान मिथ्यात्व आहे, श्रद्धेमुळे नाही. श्रद्धा स्वतःमुळे मिथ्या आहे, ज्ञान आणि चारित्र्यामुळे नाही. चारित्र्य स्वयंच्या कारणाने मिथ्यात्व आहे, ज्ञान आणि श्रद्धेमुळे नाही. कारण का? प्रत्येक द्रव्यामध्ये प्रत्येक गुण स्वतंत्र आहे आणि प्रत्येक द्रव्याची प्रत्येक गुणाची होणारी पर्याय स्वतंत्र आहे. म्हणून एका द्रव्याचा एक गुण त्याच द्रव्याच्या अन्य गुणाच्या पर्यायाचा करता नाही. प्रत्येक द्रव्यातला प्रत्येक गुण आपलं आपलं कार्य स्वयं आपल्या कारणाने करतो, त्याला अन्य दुसऱ्याची आवश्यकता नाही. पण कथन करताना श्रद्धेला महत्त्व दिले पहिल्यांदा, म्हणून ज्ञान आणि चारित्र्याला श्रद्धेसंगत अभेद करतो तेव्हा मिथ्यात्व म्हटलं. आणि श्रद्धा सम्यक झाली त्याला ज्ञान आणि चारित्र्याची अभेद करतो तेव्हा त्याला श्रद्धेमुळे ज्ञान आणि चारित्र्य सम्यक झालं असा आरोप आहे, सिद्धांत नाही. सुदर्शनजी, तुम्ही जाता का आंबे आणायला? आंबे खरेदी करायला बाजारात आपण जातो. मग बागवानाने सांगितलं आंबा सुगंधी आहे म्हणून गोड आहे. आंबा सुगंधी आहे म्हणून गोड आहे. बरोबर आहे का? पण आपण काय करतो? तिथं वास घेऊन बघतो. मग वासामुळे कुणाचा निर्णय झाला? गंधाचा. वासामुळे निर्णय गंधाचा झाला. वास घेतला पण निर्णय कुणाचा करू लागलो? रसाचा. आता एका गुणाच्या पर्यायावरून दुसऱ्या गुणाचा निर्णय केला नाही. आता आहे जिथे सुगंध आहे तिथे गोडी आहे. गोडीचा आणि सुगंधाचा सहचर आहे, एका वेळेला आहे. पण सुगंध आहे म्हणून गोड आहे असं नाही. मग सुगंध ही गंधगुणाची पर्याय आहे, गोड ही रसगुणाची पर्याय आहे. तसं सम्यक दर्शन श्रद्धा गुणाची पर्याय आहे,
ज्ञान ज्ञानगुणाची पर्याय आहे आणि चारित्र चारित्रगुणाची पर्याय आहे. म्हणजे एका द्रव्याच्या दोन गुणामध्ये अनेक गुणामध्ये कर्ता कर्म संबंध नाही. काय नाही? कर्ता कर्म संबंध नाही. निमित्त नैमित्तिक संबंध लोकव्यवहारामध्ये म्हटला गेला. हा सुगंध आहे, निमाने गोड आहे. बरं, मग सुगंधी संगत गोडी आहे, पण त्याला सहचर सांगितलं. इडलिंबू हिरवा असताना रस कमी असतो का जास्त असतो? कमी असतो. आणि कागदी लिंबू पिवळा असला ना जास्त रस असतो. आणि कागदी लिंबू हिरवा असताना रस कमी असतो ठराविकमध्ये. ठराविक वेळेला कागदी लिंबू हिरवा असून सुद्धा विपुल रस असतो. पिवळा असेल तर विपुल रस असतोच, पण काही वेळेला कागदी लिंबू हिरवे असले तरी त्याच्यामध्ये रस भरपूर असतो. म्हणून मग आचार्यांनी जिथे जिथे इडलिंबू पिवळा आहे तिथे तिथे निमाणे रस विपुल आहे. जे पिवळेपणाचा आणि रसाचा सहचरपणा आहे. पण पिवळा आहे, पिवळ्याने रसाला उत्पन्न केलं नाही. विपुल रस झाला आपल्या रसगुणाच्याद्वारे, पिवळेपणा झाला वर्णगुणाच्याद्वारे. मग तसं इथे अभेज्ञाने भेज्ञाने कथन करताना श्रद्धेच्या अपेक्षेने केलं. पण श्रद्धेचं कार्य वस्तू अशीच आहे, भविष्य अनंत कालापर्यंत अशीच राहणार आहे आणि भूत अनंत कालापर्यंत अशीच होती. हे काम श्रद्धेचं आहे. हे ज्ञानाचं चारित्राचं कार्य नाही. अशीच आहे, अशीच भविष्य काळात अनंत काळात राहणार आणि भूत अनंत काळात अशीच होती. हे श्रद्धेचं कार्य, ते ज्ञानाचं कार्य नाही, चारित्राचं कार्य नाही. ज्ञानाचं कार्य पदार्थाला समारोपाने रहित जाणणे. काय? ज्ञानाचं कार्य पदार्थाला समारोपाने रहित जाणणे. मंगल समारोप कुणाला म्हणायचं? हां, समारोप. समारोप संशय, विपर्य, अनध्यवसाय आणि अज्ञान. संशय, विपर्य, अनध्यवसाय आणि अज्ञान हे ज्ञानाच्या पर्यायाचे धर्म आहे, श्रद्धेच्या पर्यायाचे धर्म नाहीत. मग संशय ही रस्सी आहे का साप आहे? हा काय झाला? संशय झाला. मग या संशयामध्ये पदार्थाचा निर्णय आहे का? ही रस्सी आहे का साप आहे? निर्णय आहे का? नाही. जे ज्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये पदार्थाबद्दल संशय आहे, निर्णय नाही, म्हणून ते ज्ञान मिथ्या म्हटलं जातं. संशय, विपरीतता, शिंपल्याला चांदी म्हणणं. मग समोर पडलेले आहे शिंपलं आणि आपण दुरून वाळवंटामध्ये पाहतो तर पांढरी चमकणारी वस्तू दिसते. त्याला आपण ज्ञानाने शिंपले म्हणून जाणलं, चांदी म्हणून जाणलं. तर ज्ञान कसं आहे? विपरीत आहे. मग ज्ञान विपरीत का आहे? ज्ञान विपरीत का आहे? जे जशी वस्तू आहे तसं न जाणता
विरुद्ध रूपाने जाणलेला आहे. मग वस्तूमध्ये काही कार्य झाले का? नाही. ज्ञानामध्ये कार्य झालं. मग शिंपलं असताना चांदी म्हणून जाणलं, हे ज्ञानाची विपरीतता आहे आणि अनद्यवस्था आहे. बिगर चप्पल घालता चाललो आणि काहीतरी पायाला टोचलेलं आहे, काहीतरी टोचलेलं आहे, निर्णय नाही. या पती ज्ञानामध्ये काय आहे? जसा पदार्थ आहे तसा निर्णय नाही. म्हणून ज्ञान स्वतःच्या कारणाने मिथ्या आहे, श्रद्धेमुळे मिथ्या नाही. आणि चारित्र्यामध्ये राग द्वेषाची परिणती, विभारू परिणती, ती चारित्र्यामध्ये वितरागता आणि सरागता चारित्र्याचा धर्म आहे, जी एकाच द्रव्यामध्ये एका वेळेला ज्ञानगुण, श्रद्धागुण आणि चारित्रगुण तिघांची परिणती स्वतःच्या कारणाने होत आहे. एक गुणामुळे दुसऱ्या गुणामध्ये सम्यकपणा आलेला नाही, पण व्यवहारामध्ये असं म्हटलं जातं. म्हणून प्रत्येक गुण आपल्या आपल्या कारणाने सम्यक आहे, दुसऱ्या कारणामुळे म्हणजे त्यामध्ये सम्यकपणा आला नाही. पण गुण सहभू आहेत, सहचर आहेत. म्हणून एका गुणामध्ये शुद्धी आल्यामुळे अन्य गुणामध्ये शुद्धी आलं असं उपचाराने म्हणण्यात येतं. म्हणून इथे सांगितलं की याचा अंश आपला आत्मा आत्ता वर्तमानामध्ये देहामध्ये विराजमान आहे. कोण आहे? आपला आत्ता वर्तमानमध्ये द्रव्यकर्म, भावकर्माने, नो कर्माने रहित असा शुद्ध आत्मा देहालयामध्ये विराजमान आहे, देहापासून भिन्न आहे. मंदिर आहे, आदिनाथांचं मंदिर आहे. मंदिर आदिनाथ कुठं आहे तर मंदिर कुठं आहे? आदिनाथ कुठं आहे? मंदिर पायरीपासून हे संपूर्ण मंदिर आहे. मग आदिनाथ सर्व ठिकाणी आहेत का? जिथे जिथे मंदिर आहे तिथे सर्व ठिकाणी आदिनाथ आहेत का? नाही. मग कुठे आहेत? वेदीवरती. मग मंदिर आणि वेदी एक आहेत का वेगळे आहेत? क्षेत्राच्या अपेक्षेने जर पाहिलं तर जे मंदिर आहे ती वेदी नाही आणि वेदी आहे ते मंदिर नाही. वेदी नाही, मूर्ती नाही तर मंदिर म्हणणार का? मूर्ती नाही तर मंदिर म्हणणार का? नाही. खंडर आहेत पुष्कळ जुने जुने मंदिर, मूर्त्या नाही, ती मंदिर आहेत. पण आत्ता त्याला मंदिर म्हणतो का आपण? मग मूर्ती ठेवल्यामुळे याला मंदिराला मंदिर संज्ञा प्राप्त झाली. फक्त मूर्ती आहे, मंदिर नाही काहीच. त्याला मंदिर संज्ञा प्राप्त होईल का? होणार नाही. मग तसं आचार म्हणतात, या मंदिरच्या स्थानामध्ये आपलं शरीर आहे आणि आदिनाथ भगवंताच्या ठिकाणी अनादिनाथ आपला शुद्ध आत्मा आहे. हे दोन्ही एका ठिकाणी एका क्षेत्रामध्ये असताना सुद्धा दोहोंचे लक्षण भिन्न आहेत. अनादी कालापासून आपल्या प्रत्येकाच्या आत्म्याने अनेक शरीर सोडले आणि अनेक शरीर धारण केले. 84 लाख योनीमध्ये. तर एका भवामधलं एक शरीर, त्या शरीरातला एक परमाणू आपल्या जीवरूप झाला का? नाही झाला. आणि आपला आत्मा, आपले ज्ञानगुण,
मग आपल्या आत्म्याचा एक ज्ञान गुणाचा एक अविभाग प्रतिच्छेद शरीरूप कधी झाला का? जे दोन्ही एका ठिकाणीच आहेत. म्हणून इथे आचरणतात तुम्हाला तोडातोडी फोडाफोडी काही करायचं नाही. दोन्हीचं क्षेत्र एक आहे. मग एका क्षेत्रामध्ये असताना लक्षणाच्या द्वारे ज्ञानाच्या द्वारे भिन्न करून त्या वस्तूचा फक्त तुम्हाला विचार करायचा आहे. तिथे तर मंदिर भिन्न आणि मूर्ती भिन्न आहे. एक दृष्टांत देण्यासाठी सांगावं लागलं. मग तसं हे देह मंदिर आहे. या देहरूपी ध्येयालयामध्ये काय आपला स्वतःचा शुद्ध आत्मा आत्ता विराजमान आहे. असं अरहंत भगवान, गंधर्व भगवान, अनेक आचार्य सांगतात. आत्ता तुमच्यापाशी शुद्ध आत्मा विराजमान प्रगट व्यक्त आहे. हे निश्चय दृष्टीने, निश्चय नित्य धर्माच्या अपेक्षेने आणि व्यवहार दृष्टीने अनित्य धर्माच्या अपेक्षेने तुम्ही मनुष्य आहात, स्त्री आहात, पुरुष आहात, मनुष्य आहे, देव आहे, नारकी आहे. हे अनित्य आहे. जे नित्य आणि अनित्य परस्पर विरोधी दोन धर्मरूप मी आत्मा आणि कांत वस्तू आहे. द्रव्य गुण पर्याय अनंत धर्मात्मक वस्तू आहे. आणि या अनेकांत अनंत धर्मात्मक वस्तूला कथन करणारी शाद्वाद कथन पद्धती आहे. म्हणजे प्रत्येक आचार्य चारी आणि कोणताही घ्या तुम्ही, त्या ठिकाणी आचार्य चारी अणुयोगामध्ये अनेकांत अनंत धर्मात्मक वस्तूचं शाद्वाद पद्धतीने कथन करतात. रक्षाबंधनाची कथा आहे. विष्णुकुमार मुनी आहेत. मग विष्णुकुमार मुनीला विक्रियावृद्धी प्राप्त झालेली आहे. मग आता विक्रियावृद्धी ही अनित्य पर्याय आहे. विष्णुकुमार मुनी हे नित्य द्रव्य आहे. मग पर्यायामध्ये वृद्धी प्राप्त आहे आणि द्रव्याच्या स्वभावामध्ये वृद्धी नाही. द्रव्याच्या स्वभावामध्ये त्याला विक्रियावृद्धी प्राप्त झाली. त्याने उपसर्ग दूर केला, परत विक्रियावृद्धीचा समाप्ती झाली. समजा आता ते त्या भावात मोक्षाला गेले. समजा दुसरा कोणी मोक्षाला जाणार नसते तर देवगतीमध्ये गेले. मग ती वृद्धी आता तिथे प्राप्त आहे का? जे वृद्धी ही काय आहे? एक पर्याय आहे. मग जिथे पर्याय आहे तिथे द्रव्य नित्य आहे. माशा नित्य आणि अनित्य अनेकांतात्म वस्तूला प्रथमान योगामध्ये शाद्वाद पद्धतीने कथन केलं जातं. प्रत्येक तीर्थंकराचे 10 भव सांगितले. मग त्या 10 भवामध्ये अनेकांतात्म वस्तू सांगितली का एकांत सांगितला? अनेकांत. तो जीव नित्य आहे सांगितलं. आणि सिंहाच्या पर्यायापासून महावीरापर्यंत पर्याय अनित्य आहे. मग प्रथमानयोग सुद्धा नित्य आणि अनित्य दोन्ही धर्म सांगतो. मग तसं इथे आचार्य सांगतात, पर्यार्थिक ज्ञाने तुमच्यामध्ये अशुद्धी आहे, कर्माने सहित आहात. असं असताना सुद्धा तुमचा आत्मा या सर्वाहून भिन्न शुद्ध स्वरूप आत्ता विराजमान आहे. मग देव गुरु शास्त्रांनी सांगितलं, आपण कानाने ऐकले, डोळ्याने वाचन केलं. आता श्रद्धान करायचं का नाही करायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. देव गुरु शास्त्र तुमची श्रद्धा करत नाहीत. तुमची श्रद्धा होत असताना देव गुरु शास्त्र निमित्त कारण असतील. जसं
छोटासा बालक आहे, भूक लागलेली आहे आणि त्याला माता काय करते, भात बारीक करून त्याला खाऊ घालते. कुठेपर्यंत काम करणार माता? मुखामध्ये नेऊन ठेवणार. तर खायचं का फेकून द्यायचं, त्या बालकावरती अवलंबून आहे. तसं आपण बालक आहोत. देवगुरु शास्त्र माता पिताने तुम्हाला सांगितलं, तुम्ही आत्ता शुद्ध आहात, देहापासून भिन्न आहात, ज्ञाता द्रष्टा जाणणारे पाहणारे जीव एक स्वतंत्र शुद्ध आत्ता आहात. म्हणजे श्रद्धा करा, ज्ञान करा, ज्ञान करून श्रद्धान करून ज्ञानाच्या द्वारे अशा शुद्ध आत्म्याचं ध्यान करून सम्यक दर्शन प्राप्त करायचं असेल तर ते काम तुमच्यावर टाकलं. पुष्कळ लोक सांगतील पर्याय अशुद्ध आहे, तुमचं द्रव्य अशुद्ध आहे. पर्यायामध्ये एक दे शुद्धी येईल, त्याला द्रव्यामध्ये एक दे शुद्धी येईल, आणि पर्यायामध्ये पूर्ण शुद्धी येईल, त्याला द्रव्यामध्ये शुद्धी येईल. हे विरुद्ध कथन आहे, समीचीन कथन नाही. अभेद उपचाराच्या अपेक्षेने पर्यायाला द्रव्याशी अभेद करून सांगू तेव्हा सांगणार की पर्यायामध्ये शुद्धी अशुद्धी आहे, म्हणजे द्रव्यामध्ये शुद्धी अशुद्धी आहे. पण पर्यायामध्ये शुद्धी अशुद्धी असताना सुद्धा द्रव्य शुद्ध स्वरूपच आहे, द्रव्यामध्ये अशुद्धी नाहीच. मग असं भावात रूपाने जाणा, श्रद्धान करा आणि सामायिकच्या वेळेला अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्याचे जे गुण आहे, स्वभाव आहे, त्याचं चिंतन मनन करून ध्यान करून सम्यक दृष्टी बना, मोक्ष मार्गस्थ व्हा. हे ते भावार्थामध्ये सांगितलं. आता 26 नंबर गाथेचं शीर्षक देतात 43 पानावरती. आगे 5 क्षेपक मिले हुए 24 दोह में जैसे प्रगट रूप परमात्मा मुक्त में है, वैसा ही शुद्ध निश्चय से देह में भी शक्ति रूप है, ऐसा कहते हैं. आता पुढे 5 प्रक्षेप मिले, किती आहेत? 24 दोहे आहेत, म्हणजे 24 गाथा आहेत. त्या 24 गाथेमध्ये 5 प्रकारे भेद करणार आहेत. मग त्याच्यात काय सांगणार आहे? जसे मुक्त अवस्थेमध्ये परमात्मा प्रगट शुद्ध आहे, तसाच शुद्ध निश्चयनयाने तुमच्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालामध्ये शक्ती रूपाने प्रगट रूपाने तुमचा शुद्ध आत्मा आत्ता वर्तमानमध्ये प्रगट आहे. तर शक्ती रूपाचा अर्थ काय केला जातो माहिती आहे का? शक्ती 2 प्रकारच्या शक्ती, एक त्रैकालवर्ती शक्ती आणि एक क्षणिक शक्ती. कोणची? त्रिकालवर्ती शक्ती आणि क्षणिक शक्ती. असे शक्तीचे 2 प्रकारचे भेद आहेत. पण इथे आचार्य त्रिकालवर्ती शक्ती जी प्रगट आहे, व्यक्त आहे, त्याची चर्चा करतात. आणि कथन करताना काय सांगतात? तुमच्यापाशी शक्ती तर आत्ता आहे, पण त्या शक्तीची अभिव्यक्ती नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आचार्य वर्तमानमध्ये प्रगट शक्तीची चर्चा करत आहे आणि आपण भावी नैगम्याने शक्तीच्या प्रगटची चर्चा करू लागलो. फरक आहे. जे आचार्य शक्ती रूपाने तुम्ही आत्ता व्यक्त आहात, आचार्य व्यक्त शक्तीची चर्चा करतात. हे शक्तीच्या अव्यक्ततेची शक्तीची चर्चा करतात. उदाहरणं जसं गवळ्याकडून आपण समोर काढून दूध आणलं, मग दुधामध्ये तूप होण्याची शक्ती आहे. दुधामध्ये तूप होण्याची शक्ती आहे. मग ती शक्ती
तूप होण्याची शक्ती आत्ता व्यक्त आहे का अव्यक्त आहे? काय प्रश्न समजला का? आत्ता दुधामध्ये तूप होण्याची शक्ती व्यक्त आहे का अव्यक्त आहे? व्यक्त आहे. शक्ती व्यक्त आहे, तुपाचं कार्य अव्यक्त आहे. जी शक्ती दोन प्रकारची, एक त्रैकालवर्ती शक्ती आणि एक प्रगट होण्याची शक्ती. मग दुधामध्ये तुपाची शक्ती आत्ता प्रगट आहे. दुधामध्ये तूप होण्याची शक्ती आत्ता प्रगट आहे. पर्यार्थिक ज्ञानाने दूध अवस्था आहे. पण त्या दूध अवस्थेमध्ये तुपाची शक्ती आत्ता प्रगट आहे. आणि त्याच्यामध्ये शक्ती प्रगट आहे म्हणून काय होणार आहे? त्या दुधाला विरजन लावून करून मग त्याला गुळून लोणी काढून त्याच्यातून तूप होणार आहे प्रगट. मग ती शक्ती कोणती झाली? पर्यायामध्ये अभिव्यक्त होण्याची शक्ती, ती भावी नैगमण्याची शक्ती आहे. आणि आत्ता दुधामध्ये तुपाची शक्ती आहे, ही व्यक्त शक्तीची चर्चा आहे. समजा आत्ता वर्तमानमध्ये दुधामध्ये तुपाच्या शक्तीची आत्ता नसली असती तर तूप अवस्थेत प्रगट झाली असती का? जे कारणाची शक्ती आत्ता प्रगट आहे, कार्याची शक्ती प्रगट नाही. मग कसं इथे आचार्य शक्तिरूप, इथे आत्ता व्यक्त शक्ती रूपाला सांगतात आचार्य. भविष्य काळामध्ये अशुद्ध निश्चय नियमातला जो ड कॉलम आहे, अनंत सिद्ध अवस्था, त्या शक्तीची चर्चा नाही. ग अभेद वृत्तीने परमशुद्ध निश्चयनयाने आत्ता माझा आत्मा शुद्ध त्या सिद्धासारखाच आहे. त्यांचा कारण परमात्मा आणि माझा कारण परमात्म्यामध्ये काहीही फरक नाही, असं आपल्याला आचार्य 25 गाथेमध्ये सांगणार आहेत. एकच गोष्ट सांगणार आहेत. किती गाथेमध्ये? 25 गाथेमध्ये. एक गोष्ट एकाला एका गाथेत समजली, एकाला तीच गोष्ट 13व्या गाथेत समजली, 13 गाथा सांगून, आणि एकाला तीच गोष्ट 25 गाथेनंतर समजली. सर्वाला समजली आहे, पण तिघामध्ये फरक काय आहे? एकाला पहिल्या गाथेमध्ये, एकाला 13 आणि एकाला 25 मध्ये. मग याला काय सांगितलं आचार्य म्हणतात? शिष्य 3 प्रकारचे शिष्य असतात. तीक्ष्ण बुद्धिवाला, मंद बुद्धिवाला आणि मध्यम. संक्षेपरूपी, विस्ताररूपी आणि मध्यमरूपी शिष्य. ज्याला एक गाथेत समजलं तो तीक्ष्ण बुद्धिवाला जीव आहे. ज्याला 13 गाथेत समजलं तो मध्यम रुचीवाला शिष्य आहे. आणि ज्याला 25 गाथेनंतर समजलं तो विस्तारूप आहे. मग कसं या गाथेमध्ये पहिल्या गाथेत जाणून तुम्ही श्रद्धान केलं तर तुमचं कार्य झालं, पण त्यालाच 2-3 आधी अनेक गाथेमध्ये सांगितलं. मग त्याला न्यायग्रंथामध्ये काय म्हणतात? प्रमाण संपलव. लिहून घ्या. याला न्यायग्रंथामध्ये प्रमाण संपलव म्हणतात. जी एकच साध्य सिद्ध करण्यासाठी अनेक कारणं त्या ठिकाणी दिलेली आहेत. मग याला म्हणतात न्यायग्रंथात प्रमाण संपलव. जसं लोकव्यवहारामध्ये आपण समजा आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी स्थळ पाहायला गेलो,
आणि पसंत पडले एकमेकाला त्यांच्या पद्धतीने. मग पसंत पडल्यानंतर परत नंतर एकमेकाच्या घरी बघण्याचा कार्यक्रम ठरला. मग मुलीच्या घरी गेलो, मुलाचे बघितलं, मुलीला पाहिलं, त्यांना जशी पाहिजे तशी मुलगी त्यांना होती. आता मुलगी पसंत पडल्यानंतर लगेच पुढचे कामं सुरू करतो का? नाही. मग मुलगी पसंत आहे आम्हाला, उंची बराबर आहे का? एक विचारतो. शिक्षण शिकले आहे का? ते विचारतो. स्वयंपाक काय येतो का? हे काय करूला आहे? हे सगळ्या गोष्टी कशासाठी चालल्यात? त्यात एक मुलीचा निर्णय करण्यासाठी अनेक कारणं चाललेत का नाही? मग त्या एकाच मुलीला अनेक कारणाच्या माध्यमातून निर्णय करतो, त्याला विशेषता आहे. तसं ते एकच आपल्या देहरूपी देहामध्ये आपला स्वतःचा शुद्ध आत्मा त्या सिद्धांतासारखा आत्ता शक्तिरूपाने व्यक्त प्रगट आहे. हे आम्हाला 25 गाते सांगतात, जी अपूर्व प्रत्येक वेळेला त्या शुद्ध आत्म्याचं कथन विशेष आहे. मग त्याला कधी अपूर्वार्थ म्हणणार, कधी प्रमाण संपलं म्हणणार. त्याला एकाच पदार्थाला अनेक ज्ञानाच्या द्वारे जाणून विचार करून त्या पदार्थामध्ये विशेषता प्राप्त होते. विवाह केल्यापासून आजपर्यंत पती पत्नीच्या त्याच पती पत्नीचे मुख बघतो का नाही दररोज? कंटाळा केव्हा आला? कंटाळा आला का कधी? नाही. ही त्या वस्तूला वारंवार पाहून विशेषता आले, कधी कंटाळा आला नाही. तसे ते 25 गाथेमध्ये आपला शुद्ध आत्मा वारंवार सांगतात, कधी कंटाळाला नाही पाहिजे, शास्त्राला सुट्टी घेतली नाही पाहिजे, खंड पडला नाही पाहिजे. पण अपूर्वता येण्यासाठी दररोज कंटिन्यूच पाहिजे. मग कधी सांगितलं? त्याच वस्तूला वारंवार पाहतो तेव्हा अपूर्वता येते. आपल्याला घरी कधी कंटाळा आला का? आपल्या घरी जाण्याला नवीन बांधलं त्याला तेच नवीन घर होतं, रंग बदलला, अमुक झाला तमुक, कधी कंटाळा आला का? आपणत्वाचा भाव आहे, माझं आहे, मी त्याचा आणि ते माझं आहे. तसं तर बहिरंगातल्या पदार्थामध्ये तुम्ही जसं आपणत्वाचा भाव करता, तसं इथे आचार्य शब्दाच्या माध्यमातून आपल्या शुद्ध आत्म्याची शक्ती रूपाने आत्ता व्यक्त आहे. अशी प्रत्येक ज्ञानामध्ये तुम्ही आपल्यामध्ये संस्कार करायचा आहे. शास्त्रामध्ये संस्कार करायचं नाही, देवांना संस्कार करायचे नाही, गुरूंना संस्कार करायचा नाही, शरीरावरती संस्कार करायचा नाही, इंद्रियावरती संस्कार करायचा नाही, चष्म्यावरती संस्कार करायचा नाही, कर्मावरती संस्कार करायचा नाही. आपल्या आत्म्यावरती जो ज्ञानस्वरूप आत्मा आहे त्याच्यावरती संस्कार करायचा आहे. मग एक अपेक्षेने सांगितलं, संस्कार आत्मद्रव्यावरती करा. कोणावरती करा? आत्मद्रव्यावरती संस्कार करा. आणि कधी सांगणार? संस्कार द्रव्यावरती करू नका, संस्कार पर्यायावरती करा. काय? संस्कार पर्यायावरती करा, द्रव्यावरती करू नका. कारण पर्याय द्रव्याला जाणणारी आहे. जे पर्यायामध्ये संस्कार करा, द्रव्यामध्ये संस्कार करू नका. आणि पर्यायामध्ये पर्यायावरती संस्कार करू नका. पर्यायाचा संस्कार द्रव्यावरती करा, म्हणजे पर्यायामध्ये द्रव्याचा विचार करा, द्रव्याचं ध्यान करा. तर तो संस्कार मला स्वतःला कामाला येणार आहे. समजा आपण या ठिकाणी 1 घंटा
सामुदायिक रूपाने स्वाध्याय करत आहोत. तर एवढ्या क्षणापर्यंत आपण निराकुल आहोत का नाही? स्थूल रूपाने भले विचार थोडे इकडे येतात जातात त्याची गौणता, पण 1 पाऊण तास 1 तास 50-55 बसलेला आहोत. तर आपल्यामध्ये शांती निराकुलता आहे, कशाय नाही, रागादी परिणाम नाही, पंचेंद्रियाच्या विषयाच्या भोगाचे विचार नाही. तर एवढी आपल्याला निराकुलता आहे, जी ज्या वस्तूचं स्वरूप आपण कानाने ऐकतो, डोळ्याने पाहतो, त्यावेळेला एवढी शांती मानसजनित आहे. पण त्याच वस्तूचा ज्याला साक्षात अनुभव करू, मग ती आनंदाची अनुभूती, सुखाची अनुभूती ती याच्यापासून वेगळी असणार आहे. पण म्हणून आचार्य सांगतात की असा आत्मा आहे कोण? तुम्ही तुमच्या शरीरामध्ये आत्ता शुद्ध आहे, शुद्ध करायचं नाही, पुढे शुद्ध होणार नाही, आणि भूतकाळामध्ये अशुद्ध नव्हतो, शुद्धच आहे. मग आता त्रिकालवरती शुद्ध आत्मा शुद्ध निश्चयने मी शक्ती रूपाने आत्ता शुद्ध आहे. मग जो शुद्ध आहे त्याला वर्तमानाच्या ज्ञान पर्यायाद्वारे शुद्ध आहे एवढाच विचार करायचा आहे तुम्हाला. कुठून आणायचं नाही, सोडायचं नाही, ठेवायचं नाही, काही करायचं नाही. जी ज्ञान पर्याय आपली अनेक विषयावरती परिभ्रमण करते, त्या अनेक विषयावरती परिभ्रमण करणाऱ्या ज्ञान पर्यायाला एक आत्म्याचा विचार करा. तो प्रगट आहे, तुम्हाला प्रगट ज्ञानामध्ये जाणवीत येणार आहे. हे कार्य मी ऐकून जाणून श्रद्धान करून आत्ता आपण या ठिकाणी सामुदायिक अध्ययन करतो. ज्ञानाची सविकल्प अवस्था आहे. चारित्र्य श्रद्धेमध्ये हे उत्कृष्ट आहे, चांगलं आहे. ही श्रद्धा काम करते. आणि आत्ता चारित्र्यामध्ये काय आहे? चारित्र्यामध्ये शुभोपयोग, शुभ भाव स्वयं चाललेले आहेत. जे चारित्र्यामध्ये शुभ भाव करण्यासाठी तुम्हाला काही पुरुषार्थ करायचा नाही. ज्ञानाला देवगुरु शास्त्रापाशी ठेवा. चारित्र्यामध्ये शुभोपयोग परिणती स्वयं झालेली करावं लागत नाही. आणि त्याच ज्ञानाला आपल्या स्वशुद्ध आत्म्याचा जाणतो तेव्हा चारित्र्यामध्ये वितराग परिणती स्वयं झालेली करावं लागणार नाही. ते असं प्रकारचे श्रद्धान घेऊन घरनं जावा आणि परत उद्या येतो तेच श्रद्धान राहू दे. भले घरामध्ये भांडणं तंटे काय होतील, तिकडे लक्ष देऊ नका. तो मी नाही, तो माझा स्वभाव नाही. असं जो श्रद्धा दृढ करेल, ज्ञानाचा वारंवार संस्कार करेल, त्याच जीवाला सामायिक चाळला ध्यान व्यवस्थिशीर स्थिर होऊ शकतं. आणि हे सोडून बाकी सगळे संस्कार करत गेला तर ध्यानाची कधी स्थिरता येत नाही. दोहार. जैसे निर्मल ज्ञानमय देव सिद्ध में निवास करता है, वैसा ही परब्रह्म देह में निवास करता है. अथा दोनों में भेद मत करो. जे ते सिद्ध परमेष्ठी माझ्यापेक्षा काही जास्त आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा काही कमी आहे, असा भेद करू नका. एखाद्या छोट्याच्या गावामध्ये झोपडीमध्ये एक गरीब राहतो. त्याच्यापाशी 1 ग्राम सोनं आहे, 1 ग्राम सोन्याची अंगठी आहे. आणि राजाच्या महलमध्ये 25 तोळ्याचे अलंकार आहेत. 25 तोळ्याच्या अलंकाराने 1 ग्रामची अंगठी आहे. दोघांच्या सोन्यामध्ये काय फरक आहे? संपलं. सुवर्णाचे गुणधर्म समान आहेत.
त्याचे अलंकार पर्याय रूपाने पाहिलं तर भेद आहे. त्याचे 1 ग्राम आहे, त्याचे 5-10 ग्राम असतील, इकडून भेद आहे. पण दोघांच्या सुवर्णामध्ये काहीही फरक नाही. कसं राजाच्या ठिकाणी सिद्ध परमात्मा, झोपडीमध्ये ठिकाणी असणारा आपला आत्मा. मग माझे निश्चयण्याने अनंत गुण अनंत पर्याय त्यांचे निश्चयण्याने समान आहेत. पण भेद कल्पना सोडून इथून जावा, अभेद कल्पना घेऊन राहा, चिंतन मनन त्याचं करा. आणि वेळ मिळेल तर 5-10 मिनटं अशा प्रकारे चिंतन मनन करा. तर नियमाने स्वाध्याय करणारा, चिंतन मनन करणाऱ्या जीवाला नियमाने शुद्ध आत्म्याचा अनुभवून सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. हे आचार्य आपणाला या ठिकाणी सांगत आहे. हो, चालला. एक त्रिकालवर्ती शक्ती आणि क्षणिक म्हणजे पर्याय प्राप्त. दुधामध्ये तुपाची शक्ती आत्ता त्रिकालवर्ती आहे, पण ती प्रक्रियानंतर होईल त्याला क्षणिक उपादानाची शक्ती आणि त्रिकालवर्ती उपादान 2. हो, स्वयं सिद्ध ज्ञान आनंद करो शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वयं अविनाशी स्वरूप आहे. मी बालक नाही, तरुण नाही, वृद्ध नाही. या सर्व अवस्था शरीराच्या आहेत. बालक, तरुणी वा या सर्वमध्ये जाणणारा, पाहणारा शाश्वत जो आत्मा आहे तो मी शुद्धात्मा आहे. मी देव नाही, नारकी नाही, मनुष्य नाही, तिर्यंच नाही, सिद्ध नाही. मी तर अनादि अनिधन निरगतित्व स्वभाव स्वरूप शुद्धात्मा द्रव्य आहे. अनादि अनिधन शुद्ध चैतन्य मात्र, अभेद एकाकार शुद्धात्मा द्रव्य आहे. अनादि अनिधन शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. शांती शांती शांती. वितर्षण. नमो अर्यन्ताण, नमो सिद्धाणं, नमो आयर्याण, नमो वज्रायाणं, नमो लोहितवतारणं, नमो अर्यन्ताण, नमो सिद्धाणं, नमो आयर्याण, नमो वज्रायाण, नमो लोहितवतारणं, नमो अर्यन्ताण, नमो
निदानम नमो आयर्यान नमो वज्रायान नमो लोहितवता